हॅलो सुवर्णमयी. कधी कधी असं वाटतं ना की मी 40 वर्षांची होऊन गेले, मुलं मोठी झाली किंवा काही जणींची शिक्षणानिमित्त बाहेर पडली असतील, घर सुरळीत चालायला लागलं, काही जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मग अचानक एक शांतता येते. पण ती शांतता सुखावह नसते, ती रिकामेपणाची शांतता असते. मनात कुठेतरी वाटतं मी इतकी वर्ष घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या सांभाळल्या, पण आता मला माझ्यासाठी काय हवं आहे, माझा आनंद कुठे आहे? आणि हा प्रश्न इतका वेगळा असतो की आपल्याला स्वतःच भीती वाटते तसा विचार करायला. पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर बऱ्याच स्त्रिया आपला स्वतःचा आवाज परत शोधायला सुरुवात करतात आणि तिथेच खरी जादू आहे. आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे 40शीबद्दल, त्यातल्या स्ट्रगल्सबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं 40शी नंतर आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्हली कसं बदलू शकतो ह्याबद्दल. आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्ह, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं बनवू शकतो. एकदा का 40शी ओलांडली की काही गोष्टींमध्ये स्ट्रगल सुरू होतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात बदल व्हायला लागतात. वजन वाढायला लागतं. आहारविहार अगदी तसाच असला तरी, खास करून पोट आणि कमरेचा घेर वाढतो. थकवा जास्त जाणवतो. सांधे दुखायला लागतात. झोपेवर सुद्धा परिणाम होतो. काही जणींच्या मेनोपॉजच्या फेजची सुरुवातसुद्धा ह्याच पिरियडमध्ये होते. हॉर्मोन्स बदलतात, स्किन कोरडी व्हायला लागते आणि आरशात बघून वाटतं ही मीच आहे का? पण खरं सांगू का, शरीर हे बदलणारच आणि हा स्ट्रगल नाही आहे, हे नॅचरल आहे. फक्त आपल्या मनाची तयारी नव्हती. आपल्याला कोणी आवर्जून हे सांगितलं नाही की ह्या गोष्टी होणारच आहेत आणि म्हणूनच ते ॲक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतो. हे सगळं नैसर्गिक आहे, पण मनावर त्याचं ओझं येतं. खरं तर शरीर बोलतंय माझी काळजी घे. आतापर्यंत आपल्याला शरीराचा विचार करण्याची गरज भासली नव्हती आणि खरं तर जबाबदाऱ्यांमुळे तो विचार करायला वेळ पण नव्हता. पण आता मात्र तो विचार करण्याची वेळ आली आहे. दररोज 20 मिनिटं चालणं, हो फक्त चालणं. जिम किंवा इतर व्यायामाचे क्लास वगैरे पुढच्या गोष्टी झाल्या. सुरुवात फक्त चालण्यापासून करू शकता. तुमच्या शरीराशी लढू नका, त्याच्याशी मैत्री करा. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही आहे. ती अशी जागा आहे जिथे तुम्हाला आयुष्यभर राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, पुरेसं पाणी प्या. कारण बहुतेक वयस्क स्त्रियांचा 80% थकवा हा डिहायड्रेशनमुळे असतो. छोटी सुरुवात करा. रोज फक्त 15 मिनिटं वॉक. फक्त 1 ग्लास पाणी जास्तीचं प्या. फक्त 1 वेळ चहाऐवजी लिंबू पाणी घ्या. कारण चहा, कॉफी ह्या गोष्टी शरीराला डिहायड्रेट करतात. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे बदल होत जातात. जसं शरीर बदलतं तसंच आपणही आपल्या आहारविहारात बदल करायला पाहिजे. इतके दिवस जे दुर्लक्ष, ओढाताण चालून गेली ती आता चालणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सुवर्णमयीवर आपण हे सगळं शिकतो असं म्हणण्यापेक्षा आधी खूप वेळा ऐकलेलं असतं ते रिवाईज करतो असं मी म्हणेन. दुसरा स्ट्रगल असतो, आपली आयडेंटिटी आपल्याला पुन्हा शोधावी लागते. अचानक जेव्हा मुलं इंडिपेंडंट होतात, स्वतंत्र होतात, घर सेटल होतं, थोडा मोकळा वेळ असतो, तेव्हा एक प्रश्न येतो, आता ह्या मोकळ्या वेळेत काय करू? कारण मुलांप्रमाणेच पतीसुद्धा त्यांच्या कामात अजूनच बिझी झालेले असतात. पण असं का होतं? जर ह्याच्या आधी आपण कधीच स्वतःसाठी वेळ काढला नसेल तर हा प्रश्न फारच त्रास देतो. आपण सगळ्यांसाठी जगलो आणि त्यात काही चुकीचं नाही आहे, पण त्यामुळे आत्ता हा जो मोकळा वेळ मिळतोय तो तुम्हाला खायला उठतोय. इथून पुढे मात्र तुम्हाला हा वेळ सत्कारणी लावायचा आहे. आता हे कसं करायचं, ते कसं समजणार? तर त्यासाठी एक डायरी घ्या. आठवडाभर झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी लिहा. आज मला काय आवडलं? आज मला कशाबद्दल आनंद वाटला? मला काय करायला आवडेल? हळूहळू तुमच्या स्वतःच्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. कदाचित तुम्हाला पेंटिंग आवडतं, गाणं आवडतं, कदाचित फक्त शांत बसायला आवडतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला माहीत असतं आपल्याला काय आवडतं ते, पण ह्याच्या आधी वेळच मिळालेला नसतो. मग आत्ता जो वेळ मिळतोय ना, त्याचा पुरेपूर उपयोग स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी करा. कारण ते काम हीच तुमची खरी आयडेंटिटी, खरी ओळख आहे. तिसरा स्ट्रगल असतो तो म्हणजे नात्यांमध्ये नवीन बॅलन्स आपल्याला शोधावा लागतो. एका ठराविक वयानंतर नाती बदलतात. पतीशी बोलणं कमी होतं कारण आता मुलांविषयी बोलायला फार काही उरलेलं नसतं आणि आपल्याबद्दल काय बोलायचं हे आपल्यालाच माहीत नसतं. मुलं मोठी होतात, पतीचा रुटीन वेगळा, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं वय आणि आपल्यावरची जबाबदारी वाढते. मुलं स्वतःच्या जगात असतात.
शिक्षण, मित्रमैत्रिणी, बाहेर फिरणं ह्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यात आपली गरज कमी होते आणि ह्याचा बऱ्याच वेळेला महिलांना त्रास होतो. आणि सगळ्यात जास्त स्वतःच्या आईबाबांची जास्त आठवण येते. ते सुद्धा म्हातारे होत आहेत, त्यांच्यासाठी आपण वेळ कमी काढतो, ह्याचाही पश्चाताप होतो. ह्याचा अर्थ काय तर आपले नातेसंबंध जपण्यासाठी थोडा जास्त प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आत्तापासून नात्यांमध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करा. पण ह्याचा अर्थ असा नाही की आत्तापर्यंत करत आलात त्यापेक्षा अजून जास्त काही करा. ह्याचा अर्थ इतकाच आहे की सेवेपेक्षा आपसातल्या कनेक्शनवर लक्ष द्या. पतीसोबत फक्त तुमच्या दोघांसाठी वेळ काढा. मुलांबद्दल नाही, घराबद्दल नाही, फक्त तुमच्या दोघांबद्दल बोला. मी आत्ता जे सांगितलं ते तसं पुस्तकी उत्तर वाटेल, पण करून बघायला काहीच हरकत नाही. बाकी आपल्या नात्यातली समीकरणं आपल्याला चांगली माहीत असतात, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी काय करायचं हे आपल्याला समजत असतंच. अजून एक गोष्ट म्हणजे मुलांना स्पेस द्या, मोकळीक द्या, पण त्यांना हे सुद्धा जाणवून द्या की मला तुमची गरज आहे, तुम्ही हवे आहात. अधूनमधून का होईना त्यांच्या आसपास राहा. छोट्या छोट्या फॅमिली ट्रिप्स प्लॅन करा. ती जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल सांगायला बोलायला येतील तेव्हा सगळं काम बाजूला ठेवून त्यांचं ऐका आणि त्याचवेळी स्वतःच्या सुद्धा 4 गोष्टी त्यांच्याशी बोला. आईबाबांसोबत जास्त वेळ घालवा, कारण तो वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे आणि नंतर पश्चाताप झाला असं होऊ नये. थोडक्यात काय तर नाती जपण्यासाठी 40 नंतर जास्त वेळ देण्याची गरज असते. संवाद कमी होतो ना तेव्हा आपलं कनेक्शन कमी होतं, पण कनेक्शन तेव्हाच परत येतं जेव्हा संवाद आपला सहजपणे व्हायला लागतो. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा कमी आणि अप्रिसिएशन, कौतुक जास्त ठेवा. अगदी मोकळेपणे कौतुक करणं नाही जमलं तरी समोरच्यावर टीका करणं शक्य तेवढं टाळा. निदान सौम्य शब्दात चूक सांगू शकतो आपण. चौथा स्ट्रगल असतो तो म्हणजे करिअर आणि फायनान्शियल इंडिपेंडन्सचा, आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न. काही बायका होत्या ज्यांनी करिअर सोडून दिलं लग्नानंतर आणि आता त्यांना वाटायला लागतं मी परत सुरुवात करू शकते का, मला कोण कामावर घेईल, गॅप पडला, आता माझ्या क्षेत्रात लेटेस्ट काय चालू आहे मला माहीत नाही, पुन्हा काही कोर्स करून सुरुवात करावी तर मी इतकी केपेबल आहे का. आणि काही बायका आहेत ज्यांनी नोकरी केली पण त्यांना वाटतं की मी फक्त एका चक्रात फिरत राहिले, मला खरंच हेच करायचं होतं का. ह्याला इंग्लिशमध्ये मिड लाईफ क्रायसिस असं नाव आहे. शिवाय आर्थिक सुरक्षिततेची भीती असतेच. पैसे कमी पडले तर, रिटायरमेंट नंतर हातात पुरेसे पैसे नसतील तर, मुलांवर अवलंबून राहावं लागलं तर, असे काही प्रश्न मनाला नक्कीच पडतात. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही काही केलं नसेल पण आता जर तुमची करायची इच्छा असेल तर सगळ्यात आधी तुमचे स्किल्स बघा. तुम्ही नोकरी केली नसेल तरी तुमच्याकडे स्किल्स आहेत. स्वयंपाक, मुलांना शिकवणं किंवा तुमचा एखादा छंद, हे सगळे स्किल्सच आहेत, कौशल्य आहेत. खरं तर इथून पुढच्या काळात स्वयंपाक चांगला करता येणं हे खूप महत्त्वाचं कौशल्य असणार आहे, खास करून मोठ्या शहरांमध्ये. छोट्या पातळीवर सुरुवात करा. टिफिन सर्व्हिस, ऑनलाईन क्लासेस, फ्रीलान्सिंग, काउन्सेलिंग, कन्सल्टिंग, काहीही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या कॅपेबिलिटीजनुसार तुम्ही सुरुवात करू शकता. आणि दुसरी गोष्ट, आता तरी आपले आर्थिक व्यवहार स्वतः सांभाळायला शिका. ही गोष्ट बऱ्याच नोकरी करणाऱ्या गृहिणींनी सुद्धा समजण्याची गरज आहे. कारण त्या नोकरी करत असल्या तरी बँकेतून पैसे काढणं, ATM मशीन वापरणं ह्या बेसिक गोष्टींसाठी पण इतरांवर अवलंबून असतात. आता तर बँकांचे बहुतेक व्यवहार ऑनलाईन होतात. ते शिकणं सगळ्यांसाठीच खूप सोपं असतं. तुमचे पैसे कुठे आहेत, सेविंग काय आहेत, इन्व्हेस्टमेंट काय आहेत, इन्शुरन्सच्या कोणत्या पॉलिसीज आहेत, हे सगळं समजून घ्या. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. तुमच्या आयुष्यात नवीन चॅप्टर सुरू करायला, नवीन गोष्टी शिकायला कधीही उशीर झालेला नसतो. 5वा आणि सगळ्यात दुर्लक्ष केला जाणारा स्ट्रगल आहे तो म्हणजे मेंटल आणि इमोशनल हेल्थची काळजी न घेणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये डिप्रेशन येणं अगदी कॉमन आहे. अँझायटी येते, मूड स्विंग्स होतात, कारण नसताना रडू येतं. हसलो तरी त्यातही कधी कधी अर्थ वाटत नाही आणि आपण दुर्लक्ष करतो. असं होतंच, सगळ्यांना असंच तर होतं, मीच जास्त विचार करते असं म्हणून आपण स्वतःच्या भावना दाबून ठेवतो. पण हे चुकीचं आहे. अजून एक गोष्ट फार त्रास देते, ती म्हणजे गृहिणींचा कायमचा साथीदार गिल्ट, मनातली अपराधीपणाची भावना. मुलांना जास्त वेळ दिला नाही, स्वतःसाठी जास्त वेळ घेतला म्हणून अपराधी वाटतं.
इतकी वर्ष मी काय केलं आणि आता अचानक मला वेगळं काहीतरी करायचं आहे, हे योग्य आहे का? घरातले बाहेरचे काय म्हणतील, अशा बऱ्याच गोष्टी मनात यायला लागतात. पण एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे केलं, ज्या प्रेमाने घर सांभाळलं ते कमी नाही आहे. त्यावेळी तुम्हाला जितकं समजत होतं, जशी परिस्थिती होती त्यानुसार तुम्ही वागलात. त्यामुळे गिल्टला, अपराधीपणाला मनात धरून बसू नका. कधीतरी स्वतःलाही प्राधान्य देणं योग्यच असतं ना. थोडीफार भीती वाटणं ही सुद्धा ह्या वयातल्या गृहिणींमध्ये कॉमन आहे, खास करून नवीन काय करण्याची भीती. ह्याच्यावर एक छोटा उपाय सांगते. पुढच्या 24 तासात एक छोटंसं काम करा जे तुम्ही खूप दिवसांपासून भीतीमुळे टाळत होतात. फक्त एक. ते बँकेचा फॉर्म भरायचं असू दे, किंवा एखादा छोटासा कोर्स जॉईन करणं, किंवा असं काही जे तुम्हाला आत्ता आहात तिथून पुढे नेईल. अजूनही काही गोष्टी करू शकता, ते म्हणजे तुमच्या इमोशन्सला स्पेस द्या. रडायचं असेल तर रडा, काही लिहावंसं वाटलं तर मनातल्या गोष्टी लिहून काढा, एखाद्या मैत्रिणीशी बोला. आणि ज्याला गरज आहे त्यांनी प्रोफेशनल हेल्प जरूर घ्या. थेरपिस्टला, काउन्सिलरला भेटणं ह्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे. तुमची दाढ दुखत असेल तर डेंटिस्टकडे जाताना, मग तसंच मन दुखावलं गेलं तर थेरपिस्टकडे जाणं योग्यच आहे. बाकी सगळ्यात चांगलं मेडिटेशन म्हणजे काय माहिती आहे? आपल्या आवडत्या कामात सगळ्या जगाला विसरून जाणं. जशी मी ह्या व्हिडिओसाठी काम करताना, स्क्रिप्ट लिहिताना सगळं काही विसरून जाते. तुमची मेंटल हेल्थ तुमच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारे परिणाम करू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. 6वा आणि शेवटचा पण महत्त्वाचा स्ट्रगल असतो समाज किंवा सोशल लाईफ आणि नवीन ओळखी. इतके दिवस मुलांच्या शाळेमुळे त्यांच्या मित्रमैत्रिण्यांच्या आया ह्याच आपल्या मैत्रिणी होत्या. पण एका टप्प्यानंतर त्यांच्याशी सुद्धा संपर्क तुटतो किंवा कमी होतो. जुन्या मैत्रिणी पण कधीकधी कामामुळे संपर्कात राहत नाहीत. 40 नंतर आपल्याला वाटतं, आता मला कशाला कोणी पाहिजे, मी एकटीच ठीक आहे. पण हे खरं नाही. आपल्याला कनेक्शन हवे असतात, नवीन मैत्री हवी असते. आपल्यासारख्या स्त्रियांशी संपर्क पाहिजे असतो, ज्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव आपल्यासारखे असतील, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो. त्यामुळे कुठेतरी जॉईन व्हा. बुक क्लब, योगा क्लास, एक्सरसाइज, झुंबा क्लास, कुकिंग क्लासेस, समाजसेवा ग्रुप, काहीही, पण माणसांच्या सहवासात राहा. कुणाला माहीत, त्यातून तुम्हाला आयुष्यभरासाठी एखादी छान मैत्रीण मिळून जाईल. आपल्या सुवर्णमयी कम्युनिटीला जॉईन करा. इथे तुमच्यासारख्या हजारो स्त्रिया आहेत. सगळ्यांच्या त्याच स्ट्रगल्स आहेत आणि सगळ्यांचे तेच प्रश्न आहेत. आता मुख्य गोष्ट, 40 नंतर आपण पॉझिटिव्हली स्वतःला कसं बदलू शकतो. मी तुम्हाला खूप सांगितलं आत्तापर्यंत स्ट्रगल्सबद्दल, पण आत्ता बोलायचे पॉसिबिलिटीजबद्दल, शक्यतांबद्दल. 40 आली किंवा 40 ओलांडली म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर ती एक सुरुवात आहे. हे ते वय आहे जिथं तुम्ही खरंच तुमच्यासाठी जगायला सुरुवात करू शकता. ह्या वयात तुम्हाला जगाची चांगली समज येते, लोक समजतात, नात्यांची खोली समजते, वास्तविकता समजते. ही मॅच्युरिटी जी आहे ना, ती तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. तुम्हाला अनुभव आहे, शहाणपण आहे, तुमच्यामध्ये पेशन्स आहे आणि आत्ता तुमच्याकडे टाईमसुद्धा आहे. तर हे सगळं पॉझिटिव्हिटीमध्ये कसं बदलायचं? तर पहिली गोष्ट, स्वतःला रिसेट करण्याची परवानगी द्या. तुमच्या आयुष्याचा चॅप्टर सुरू करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. इतरांचं मत, जजमेंट, टीका हे सगळं बाजूला ठेवा आणि जे स्वतःला करावंसं वाटतं ते जरूर करा. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या नवीन चांगल्या सवयी लावा. 40 नंतर शरीरात वाताचं प्रमाण वाढल्यामुळे आखडणं, सांधे आखडणं किंवा शरीरामध्ये स्टिफनेस भरपूर येतो. त्यासाठी 10 मिनिटं सकाळी बॉडी स्ट्रेच करणं हा उत्तम उपाय आहे. कोणत्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल बॉडी स्ट्रेचिंगचं एखादं रुटीन सहज मिळून जाईल. फक्त ते डेली फॉलो करायचे. ह्याच्यामुळे शरीराचा आखडलेपणा दूर होतो आणि अंग मोकळं वाटायला लागतं. जेव्हा आपण देवासमोर हात जोडतो तेव्हा 2 मिनिटं आयुष्यात जे काही चांगलं आहे त्यासाठी जरूर कृतज्ञता व्यक्त करा. त्यासाठी तुम्हाला सेपरेट वेळ काढण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि प्रत्येक वेळी सगळं डायरीमध्ये लिहायला आपल्याला वेळ असतोच असं नाही, पण देवासमोर हात जोडायला तर असतो ना, तर त्यावेळी हे काम करू शकता. दिवसातून 3 लिटर पाणी अगदी आठवणीने प्या. दिवसात 1 तास फक्त स्वतःसाठी ठेवा. ह्या लहान लहान सवयी असतात ना, त्या तुमचा मूड, शरीर आणि मन हळूहळू बदलते. तिसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे शिकणं थांबवू नका.
वयाच्या एका टप्प्यानंतर आपण नवीन काही शिकतो ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स दुप्पट होतो. यूट्यूब, छोटे छोटे कोर्सेस, पुस्तकं, शिकणाऱ्यासाठी खूप मार्ग आहेत सध्या. चौथी गोष्ट, स्वतःला प्रायोरिटी द्या. कुटुंब तुम्हाला प्रेम करतंच, पण तुम्ही स्वतः पण स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच ठरवत असता. पाचवी गोष्ट, रोजच्या आयुष्यात थोडी हालचाल, थोडा शांतपणा, थोडं हसणं आणि थोडीशी धडपड, ह्या सगळ्याचा बॅलन्स ठेवा. सहावी गोष्ट, तुमचा स्वतःचा आवाज परत आणा. तुम्ही इतकी वर्ष स्वतःला भरपूर दाबून ठेवलंत. आता बोलण्याची, व्यक्त होण्याची आणि स्वतःच्या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे. सातवी गोष्ट, स्वतःला शाबासकी द्या. आयुष्य सोपं नव्हतं, पण तुम्ही ताकदीने इथपर्यंत पोहोचलात. छोटी छोटी ध्येय ठेवा आणि हळूहळू का होईना ती पूर्ण करा. आठवी गोष्ट, तुमच्या त्वचेची काळजी घ्या, तुमच्या केसांची काळजी घ्या, शरीराची काळजी घ्या. कारण जेव्हा तुम्हाला स्वतःला चांगलं वाटतं, तेव्हा आपोआपच सगळं जग सुंदर वाटायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही इतकं काही केलं आहे आजपर्यंत. घर सांभाळलं, मुलं वाढवलीत, सासर माहेर जपलं, नोकरी केली. तुम्ही एक विजेता आहात आणि तीच ताकद तुम्हाला आता स्वतःसाठी वापरायची. 40 हा शेवट नाही आहे, ही एक खूप सुंदर सुरुवात आहे. ही दुसरी इनिंग आपण आपल्याच टर्म्सवर, आपल्या अटींवर खेळायची आहे. तुमच्या जीवनातला सगळ्यात सुंदर काळ आता सुरू होतोय, कारण आता तुम्ही खरंच जगायला शिकल्या आहात. तुम्हाला माहीत आहे की आपल्याला काय पाहिजे, काय नको, कोण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुमची स्वतःची व्हॅल्यू काय आहे. तर ह्या फेजला आनंदाने सामोऱ्या जा आणि प्रत्येक दिवशी एक छोटंसं पाऊल टाका तुमच्या स्वप्नाकडे. सुवर्णमयी नेहमी तुमच्यासोबत आहे. आपण एकत्र आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुवर्णमयीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी अशाच अजून मोटिवेशनल आणि प्रॅक्टिकल कंटेंट घेऊन येणार आहे. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही 40 नंतर स्वतःमध्ये कोणता बदल घडवून आणलात. कारण मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि त्यांना उत्तरसुद्धा देते. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.